राज्यातील तब्बल 14,234 ग्रामपंचायतची मुदत संपल्यानंतर शासनाने प्रशासकीय अधिकारी नेमण्याचा घेतलेला निर्णय रद्द करून संबंधित सरपंचांनाच निवडणुका होईपर्यंत प्रशासक म्हणून कारभाराची जबाबदारी द्यावी अशी मागणी सरपंच सेवा संघाने केली आहे। या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत 20 फेब्रुवारी रोजी बंद ठेवण्यात याव्यात असं आवाहन सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा जामगावचे सरपंच बशीर सरदार पटेल यांनी केले आहे। जिल्ह्यासह गंगापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या कार्यकाळ संपला आहे आणि सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि सध्या आपण इथे गंगापूर येथे पंचायत समितीला आहोत आपण आणि इथे जामगाव येथील सरपंच आहे आणि जिल्हाध्यक्ष आहे सरपंच संघटनेचे, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपण। नेमकं काय म्हणणं आहे या ग्रामपंचायतीच्या मुदत संपलेल्या बाबतीत। आपल्या जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये 630 ग्रामपंचायतीचे मुदत संपलेली आहे व राज्य शासनाने प्रशासकीय लोकांची नियुक्ती करण्यासाठी या ठिकाणी कारभार देण्यासाठी हे प्रोसेस केलेलं होतं। पण हे संघटनेच्या माध्यमामधून आमचे जे राज्यस्तरीय जे संघटनेचे प्रमुख आहे किंवा मी जिल्हाध्यक्ष म्हणून औरंगाबाद व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही याचिका दाखल केली व 24 तारखेला त्या याचिकेचा निकाल लागणार आहे। तर आमची या माध्यमातून अशी शासनाला काय म्हणून याचिका आम्ही ही दाखल केली का बा शासनाने जे तर सरपंच ज्या ठिकाणी कार्यरत होते, ज्या ग्रामपंचायतीच्या जिल्ह्यामध्ये व तालुक्यामध्ये कारभार या ठिकाणी संपला होता, तर ते पुनर्कारभार करण्यासाठी किंवा गावाचा विकास व्हावा व 15 वित्त आराखड्याचे कामं असतील व पाणी टंचाईचे कामं असतील, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जे कामं असतील, हे कामे नियमितप्रमाणे सुरळीत राहावे व कामे पूर्णपणे व्हावे व रोजगार हमीचे काही कामं असतील, मजुराच्या बाबतीतल्या समस्या असतील, या अनेक समस्या गावामध्ये राहतात। त्या समस्याला अडचणी निर्माण होऊ नये आणि शासनाने विस्तार अधिकारीची जी नियुक्ती केली ग्रामपंचायतीमध्ये, तर त्या नियुक्तीमुळे काय म्हणून नियुक्ती केली? ते आता प्रशासक म्हणून नियुक्ती करणार होते, पण त्या नियुक्तीमध्ये त्या ग्रामपंचायतीचे त्याच्यात असे नुकसान आहे की ग्रामपंचायतचे कामं खोळंबतील आणि हे विस्तार अधिकारी किमान या पंचायत समितीला 7 ते 8 असतील आणि ग्रामपंचायती 15 ते 20 आहे। अशा ग्रामपंचायतीला मग एकेका विस्तार अधिकारीला 10 ग्रामपंचायतीचे चार्ज असेल, हे ते कोणत्या गावात जाऊ शकत नाही, समस्या सोडू शकत नाही किंवा विकासमधले जे आराखड्याचे जे चालू कामं आहे ते प्रोसेस पूर्ण होणार नाही। त्याच्यामुळं गावातील लोकांची बी नुकसान होईल व गावाचा विकास हा खोळंबून राहील। म्हणून आम्ही माननीय उच्च न्यायालय खंडपीठात याचिका तयार करून सबमिट केली होती का बा शासनाने आमचा विचार करावा। ह्या हेतूने आम्ही हे सगळेजण आज संघटना 20 तारखेला आम्ही जे तर जिल्ह्यातील जेवढ्या बी ग्रामपंचायती असेल, जे मुदत संपलेल्या असेल, तर मी सरपंच जामगाव व सरपंच सेवा संघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी आवाहन करतो की 20 तारखेला पूर्णपणे ग्रामपंचायती हे बंद करावा आणि ह्या शासनाला आम्हाला ह्या माध्यमातून विनंती करायची आहे का बा सरपंचांना 5 वर्ष जर पूर्ण कार्यकाळ चांगल्या पद्धतीने केला असेल तर विस्तार अधिकारीला न देता सरपंचाला कंटिन्यू करण्यास शासनाची कुठलीही अडचण होणार नाही व प्रक्रिया होईपर्यंत सरपंचाच्या नियंत्रणात गाव राहील व शाळा स्वच्छ राहतील व गाव स्वच्छ राहील। ह्या हेतूनं आमचं हे पुढाकार आम्ही घेतलेला आहे। म्हणून ही विनंती माझी शासनाला राहणार आहे का शासनाने ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा। सरपंच यांचं म्हणणं आहे, जे जिल्हाध्यक्ष हे, आणि यांचं म्हणणं आहे का सरपंचालाच प्रशासक म्हणून नियुक्त करावं। आता प्रशासन काय करतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सरपंचाला प्रशासक म्हणून ठेवतात की विस्तार अधिकारी यांना प्रशासक म्हणून देतात, हे आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर।